नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सह्याद्री कट्ट्यावरती. आणि आजची जी आपल्याला घटना बघायची ती म्हणजे मुंबई या शहरामधील डोंबिवली या भागामधली. तर डोंबिवली भागामध्ये असलेली शिवाली राठोड आणि मोहम्मद या दोघांची लव्ह स्टोरी. या दोघांच्या लव्ह स्टोरी मधनं यांचं लग्न होतं. आणि जी शिवाली राठोड असती हिचं नाव मदिना ठेवते. लग्नानंतर ती निकाह करते, लग्न करते मुस्लिम समाजामध्ये. पण त्यांच्या दोघांचं लग्न झाल्यानंतर एक सुरुवातीला त्यांचा संसार अतिशय एक पद्धतशीरपणे चालू असतानाच मात्र शेवटी पुढे काय घडतं, कसं घडतं आणि पैशाचा कसा दगाफटका इथे तयार होतो आणि याच्यामधूनच कसं कुणापर्यंत हे प्रकरण जातं हे आज आपल्याला सविस्तर बघायचंय. तर बघूया सविस्तर घटना. डोंबिवली या भागातच असणारे ही शिवाली राठोड म्हणजे तिचं नाव जे ठेवलं होतं त्यांनी आता की बेगम, आणि जो मोहम्मद होता यांच्या दोघांचं लग्न झालं होतं आणि दोघं सुखी संसार करत होते, मोहम्मद आणि ही बेगम. या दोघांचं सगळ्या गोष्टी चालू असताना मात्र नंतर पुढे चालून जो मोहम्मद असतो तो आजाराने मृत्युमुखी पडतो आणि तो मरण पावतो. तो मरण पावल्यानंतर यांच्या लग्नाला जवळजवळ 30 ते 40 वर्ष उलटून जातात. आणि हिचंही वय लग्नाच्या वेळी जवळजवळ 25-28 असतं. त्यामुळे आता ही 60-62 वयापर्यंत पोहोचलेली असते शिवाली राठोड. शिवाली राठोड ही जवळजवळ 60 ते 65 वयाच्या अंतरास असल्या मात्र ती आता वयोवृद्धाने थोडीशी थकली होती. थोडीशी वय झाल्यामुळे आता तिला वेगवेगळे आजार थोडे जडले होते. आणि हे मुंबईमध्ये डोंबिवली या ठिकाणी राहत होते. आणि त्या ठिकाणीच मात्र या मोहम्मदनी काबाड कष्ट करून एक तिथे रूम, एक घर त्यांनी घेतलं होतं. आणि त्या घरामध्ये ती आता एकटीच राहत होती. तिची बहिणी होती, तिची बहीण कागदमधून फोन करायची, भेटायची. आणि तिच्या बहिणीशिवाय दुसरं तिला कोणी नव्हतं. ती बहिणी विचारपूस करायची, भेटायची. पण कालांतराने मात्र ती बहिणी आजाराने मृत्युमुखी पडते आणि तीही मरण पावते. त्यानंतर मात्र या शिवालीला कोणी आता बघण्यासारखं राहत नाही आणि एकटा जीव हा त्यामध्ये कोलमडत असतो. तिला करमत नाही, दिवसही कसा ना कसा घालायचा असतो. पण मात्र आताच हे जे कलियुग चालू आहे, आताचा जो हे कलियुग चालू असते, दिवस चालू आहे, हे दिवस असे की पैशासाठी माणूस काहीही करतो, कोणत्याही ठरला जातो आणि कोणत्याही गोष्टी करू पाहतो. पार माणूस कोणापर्यंत चालला जातो, चोरी करतो, चपाटी करतो, काही करण्यासाठी माणूस येडा झालाय आता. आणि पैशामुळे सगळ्या सुख आपल्याला अनुभवता येईल ह्या हिशोबाने माणूस कोणत्याही गोष्टी कोणत्याही ठरला जातो. तसंच इथं काहीतरी घडलं. आता ही जी शिवाली होती या शिवालीचं घर होतं. पण हिचा जो एक भाचा होता म्हणजे हिच्या बहिणीचा मुलगा, तो बहिणीचा मुलगा म्हणजे अतुल चव्हाण. आणि हा अतुल चव्हाण अधूनमधून कधीतरी यायचा, भेटायचा, मावशी काय चाललं काय नाही या आशेने ती बसायची, ती वाट बघायची. आणि या आशेत चालू होतं अधूनमधून येणं जाणं. पण मात्र जेव्हा या शिवालीची 65 वयानंतर हिला त्वचा रोग जडतो आणि या आजाराने जास्त त्रस्त होते, त्वचावर वेगवेगळे आजार हिला निर्माण होतात आणि या आजाराने ही अशी एकदम सगळी सायको होऊन जाते, सगळी मेंटली थोडीशी खचून जाते. आणि याच्यामधनच अतुल अधूनमधून येत असताना ते अतुलला म्हणते की मला तिला तुझ्यासोबत घेऊन चल, माझी काळजी घे, मला बघणार इकडे कोणी नाहीये माझ्या मागे पुढे, मी माझं नंतर तुला वारीदार मीच करेल, असं करेल. या सगळ्या गोष्टी सांगून ती शिवाली त्या अतुलला असं सांगत असते. अतुलही म्हणतो मी तुला सांभाळतो पण तुला एक माझी आठ मान्य करावं लागेल. तुला जे त्याला घर आहे डोंबिवली मधलं, हे घर तुला त्याला विकावं लागेल आणि तिकडं साताऱ्यामध्ये यावं लागेल. आता तो जो अतुल होता तो सातारा जिल्ह्यामध्ये राहत असायचा. तो तिला इथून तो घर विकून ते घर विकतात 28 लाखामध्ये. छोटस एक रूमाचं घर असतं, त्या 28 लाखामध्ये विकून ती जी शिवाली असते वयोवृद्ध झालेली, ती शिवाली पैसे घेऊन तिकडे याच्या घरी साताऱ्यामध्ये जातात. आता साताऱ्यामध्ये राहू लागल्यानंतर मात्र हा जो अतुल असतो हा तो तिच्याकडे पैशाची मागणी करतो, तिच्या पैशावरती नजर ठेवतो. पण मात्र ती म्हणते नंतर आता तुला थोडेफार पैसे दिले, ती त्याला जवळजवळ 15 लाख रुपये देते. 15 लाख रुपये नंतर मात्र या अतुल शांत बसत नाही. अतुल पैशासाठी गडबड चालू असते. अतुल पैशासाठी तिच्याकडे नेहमी मागणी करत होता आणि तिची आजाराने ती जास्त जास्त त्रस्त होत चालली होती. तिला काही करता येत नव्हतं. तिला जेवण घालणं, आंघोळ करणं सगळ्या गोष्टी हा अतुल करायचा. पण आता अतुलला वाटत होतं की आपले पैसे पण द्यायला नाही, आणखी जे पैसे लागले होते त्याच्यावर अतुलचा मात्र पक्का डोळा हा झाला होता या पैशाच्या आहारामध्ये. आणि या पैशाच्या एक लाजेपायी हा तिच्याजवळ जात होता आणि तिचा खून करण्याचा प्रयत्न करत होता. पण एक दोनदा असं केल्यानंतर मात्र काही शिवाली त्याच्या ताब्यात येत नाही. शिवाली
आता त्याच्यासोबत भांडणं करू लागते, त्याला बोलू लागते की असं करू नको, मी गेल्यानंतर हे सगळं तुझंच आहे, हे तुझ्याकडेच असणार आहे, मला वाटतं दुसरं कोणीच नाहीये, आता तुला 15 लाख दिलेले हे काय कमी आहे का, हे थोडे आहे का, असं ती बोलू लागते. पण मात्र हा जो अतुल असतो याला आणखी काही पैसे एकदा घ्यायचे असतात आणि या पैशामधूनच तो आणि त्याचा मित्र मात्र या शिवालीचा रात्री 1:30 सुमारास खून करण्याचा प्रयत्न करतात. आणि ही घटना आहे मात्र नोव्हेंबर 2024 या महिन्यामधली. तिचा खून करण्याचा प्रयत्न करतात आणि तिचा तिथे गळा दाबून हे दोघे जण मरण करतात. गळा दाबल्यानंतर मात्र तिचा जागी जीव जातो आणि दोघांनी. आणि नंतर या दोघांमध्ये विचार येतो की आता हिच्या मृतदेहाची विल्हेवाट पुढे लावायची. त्यानंतर हे दोघे जण मात्र तो मृतदेह एका पोत्यामध्ये टाकून रात्री 2 ते 2:30च्या सुमारास एका नदी पात्रामध्ये नेऊन टाकतात. तिथून जवळजवळ 15 ते 20 किलोमीटर अंतर जातात लांब बाहेरच्या साईडला आणि तिथे हा मृतदेह नदीमध्ये टाकून देतात. आता नदीमध्ये टाकून दिल्यानंतर मात्र हे दोघे निश्चिंत होतात आणि हा घरानंतर दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनला जाऊन अशी तो बातमी देतो की आमची अशी मावशी ही गायब झाली, ही हरवली आहे, तिची तक्रार इथे नोंद करतो. आणि हे सगळं चालू असताना मात्र 4-5 दिवस सुटून जातात आणि ते नदीच्या गोदाकाठी मात्र वरती तरंगताना ते पोतं तिथं दिसतं. पोतं दिसल्यानंतर मात्र ताबडतोब पोलिसांना खबर जाते आणि पोलीस तिथे येतात त्या साईडचे, त्या ठिकाणचे. पोलीस आल्यानंतर मात्र त्यांनी तो पोता बाहेर काढतात आणि पोत्यामधला मृतदेह बाहेर काढतात. पण मृतदेह मात्र एक 4-5 दिवस झाले असल्या कारणाने मृतदेह ओळखू येत नव्हता. फार तिथं वास येत होता, सगळ्या गोष्टी येत होत्या. पण मात्र पुढे कोणी हरवल्याची बातमी आहे का पोलीस स्टेशनला आसपास ही यांनी बातमी दिल्यानंतर ही न्यूज पोहोचल्यानंतर मात्र एका पोलीस स्टेशनमधनं डोंबिवली साईडनं तिथून यांना सांगितलं होतं की अशी महिन्याची इथून हरवल्याचा ताबा आहे, तिचा फोटो असा थोडं मिळतो दिसतं. त्यानंतर मात्र ते अतुलला फोन करतात आणि सांगतात. मात्र अतुलला फोन केल्यानंतर अतुल तो घेऊन जातो, मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवतात. त्यानंतर पोस्टमॉर्टमसाठी पाठवल्यानंतर मात्र तिचा गळा दाबून मृत्यू झालेला घटना मात्र समोर येते. पण मात्र हिच्या गळा का दाबला असावा, कोणी दाबला असावा, हे सगळे प्रश्न पोलिसांना या सगळ्या प्रश्नाची उत्तरे मात्र समाज विचारत असतो. आणि पोलिसांनाही आता या प्रश्नाची उत्तर द्यायची म्हणून पोलिस तपासायला लागतात. आता तपासायला लागल्यानंतर मग पोलिसांना अशी एक थोडीशी या अतुलवरती संशय येतो की यांनीच असं काहीतरी केलं असावा, कोणत्या ना कोणत्या कारणामध्ये ही घटना यांनी अशी केली असावी. त्यानंतर ते अतुलला बोलून घेतात, अतुलला विचारतात. अतुलला थोडस चेहऱ्याच्या हावभावावरनं अतुलला 1-2 फटके दिल्यानंतर अतुल खरं सांगू शकतो, पैशाच्या प्रॉपर्टीच्या मोहापायी मी माझ्या मावशीचा खून केला आहे असा अतुल सांगतो. असं अतुलने सांगितल्यानंतर मात्र अतुल सोबत कोण होतं तर आणखी दुसरा एक मित्र होता. तोही मित्र बोलून घेतात. आता हा अतुल चव्हाण आणि तो मित्र होता तो म्हणजे गणेश केराळे नावाचा. या दोघांना आता ते पोलीस स्टेशनला आणतात आणि तुरुंगात टाकतात. तुरुंगात टाकल्यानंतर मात्र आता पैसेही राहिले आणि त्यांचा पुढचा जीवन प्रवासही राहिला. म्हातारी मेली, वयोवृद्ध ती शिवाजी राठोड जी मुस्लिम समाजामध्ये करून लग्न केलं होतं तीही गेली. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी इथे खतम झाल्या, इथे संपल्या. आणि आता हा जो अतुल असतो हा अतुल तुरुंगाची हवा खात असतो. मित्रांनो बघा, पैशापायी मोहापायी कसं आपण कोणत्या स्थानाला जातो, कोणत्या लेवलला जातो, मात्र याचा विचार माणसाचा सध्याच्या काळामध्ये करत नाहीये. पैसा असला की सगळे सुख माणसाला भोगता येतात, या अनुभवातून मात्र या सगळ्या गोष्टी समाज करत आहे. आणि अशा घटना भरपूर प्रमाणात वाढत आहे. पैशासाठी कुठेही कोणताही स्कॅम करणे, काहीही करणं, कुठेही फ्रॉड करणं, या सगळ्या गोष्टी भरपूर असे चालू आहे. आणि या गोष्टीत कुठेतरी कमी व्हाव्यात यासाठी आपला हा छोटासा प्रयत्न. त्यासाठी तुमच्या समोर ही स्टोरी आणली. तुमच्यापैकी कोणी तुमच्या आजूबाजूला असं काही नजर तुमच्यावर ठेवून असेल तर त्याच्यापासून सावध राहा. धन्यवाद. आपण भेटूया पुढच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आपली व आपल्या कुटुंबाची. व असेच वेगवेगळ्या प्रकारच्या स्टोऱ्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.